नमस्कार, मी दीपक चव्हाणके. स्वागत आहे आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 2500 पक्ष्यांच्या शेडसाठी टोटल किती खर्च येतो. तर हे आपलं 2500 पक्ष्यांचं शेड आहे. तर या शेडसाठी साधारणतः आम्ही 150 फूट लांब आणि 32 फूट रुंद असे शेड बनवलेले आहे. तर या शेडची मध्यभागची जी उंची आहे ती साधारणतः 12 ते 13 फूट आहे आणि कडाची उंची ही 8 ते 9 फूट आहे. आणि ह्या शेडसाठी आपण सुरुवातीला हे 1200 पिंजरे घेतले होते, याला केजेस म्हणतात. आणि त्यानंतर परत आम्ही हे 1200 केजेस घेतले. तर हे केजेस आपण जुने घेतले होते. तर त्यावेळी 2023 साली या केजेसची किंमत आम्ही 100 रुपये पर बर्ड या हिशोबाने 1,20,000चे हे पिंजरे घेतले होते. आणि नंतर आम्ही परत साधारणतः 6 महिन्यांनी हे पिंजरे घेतले. तर हे पिंजरे बी आम्ही साधारणतः 90 ते 95 रुपये आम्हाला फिटिंगसहित खर्च आला. हे पण जुनेच आम्ही केजेस घेतलेले आहे. तर ह्या दोन्ही केजेससाठी साधारणतः आम्हाला 2,30,000 ते 2,40,000 रुपये खर्च आला होता. आणि त्यानंतर आपण आता फीड मिल बघूया. तर ही आपली त्यासाठी फीड मिल आहे. तर ही फीड मिल साधारणतः 500 किलोची फीड मिल हिची कॅपॅसिटी आहे. तर ही सगळी ॲटोमॅटिक पद्धतीने आपण हे केलेलं आहे. हे मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवलेलंच आहे. त्याचबरोबर हे रॉ मटेरियल लागतं आपल्याला. मका, इथे सोया, इथे ते मार्वल आहे आणि इथे त्या बाजूला DRB आहे आणि ते मेडिसिन. तर हे व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अगोदर सांगितलेलेच आहे. तर ही जी फीड मिल आहे, तर ही फीड मला माझ्या मित्रांनी म्हणजे त्याच्याकडे होती, त्यांनी ती वापरायला दिलेली आहे. तर तरी मला ते साधारणतः 40,000 ते 45,000 रुपये याला खर्च आला. तर तुम्हाला जर ही नवीन फीड मिल घ्यायची असेल तर साधारणतः 2.5 लाख रुपये आजच्या भावाने तुम्हाला लागतील. कारण सध्या युद्धामुळे मटेरियलचे भाव खूप वाढले आहे. तरी साधारणतः 2 ते 2.5 लाख रुपये या मिलला तुम्हाला खर्च येईल. 500 किलो याची कॅपॅसिटी आहे. तर हे जे 150 फूट आपलं शेड आहे लांबीला आणि रुंदीला जे 32 फूट आहे, यातले आम्ही साधारणतः 100 ते 110 फूट पक्ष्यांसाठी वापरलेलं आहे. तुम्हाला दाखवल्याप्रमाणे फीड मिलसाठी आम्ही 20 फूट वापरलेलं आहे आणि तिकडे खोली आहे आमची, त्यासाठी 20 फूट वापरलेलं आहे. तरी साधारणतः या शेडला टोटल शेडसाठी आम्हाला एक 5-5.5 गुंठे जागा लागली आहे. पण आम्ही साधारणतः त्या बाजूने एक रस्ता बी ठेवलेला आहे. हा रस्ता पण ठेवलेला आहे कारण आपल्याला मकाचे किंवा रॉ मटेरियल आणण्यासाठी ट्रॅक्टर किंवा पिकअपला जाण्यासाठी रस्ता ठेवावा लागतो. तर साधारणतः आपल्याला ह्या पूर्ण शेडसाठी एक 6 गुंठे जागा लागलेली आहे. तर या शेडमध्ये आम्ही लाईट फिटिंग, इथे पंखे बसवलेले आहे. साधारणतः हा लाईट फिटिंगचा आणि बल्बचा खर्च साधारणतः 30 ते 35,000 रुपये आम्हाला खर्च आलेला आहे. तर सुरुवातीला आपण ह्या 1200 केजेसमध्ये 1200च पक्षी आणले होते. तर साधारणतः एका पक्षाची किंमत त्यावेळेस 2023 साली 235 रुपये होती. तर साधारण त्यावेळेस पक्ष्यांचे ट्रान्सपोर्ट सहित काहीतरी 2,88,000 रुपये झाले होते. आणि आता इथं ह्या केजेसमध्ये बी आपल्याला 1200 पक्षी टाकायचे आहेत. तर साधारणतः 2,88,000 आणि 2,88,000 म्हणजे 5,76,000 रुपये आणि ट्रान्सपोर्ट खर्च वेगळा, असे साधारणतः 6 लाखापर्यंत आपल्याला पक्ष्यांचा खर्च येतो. आणि मी बोलल्याप्रमाणे साधारणतः केजेसचे 2,40,000 आणि पक्ष्यांचे 5,86,000. तर साधारणतः 2,500 पक्ष्यांसाठी आपल्याला केजेस आणि पक्ष्यांसहित साधारणतः 6 ते 6.25 लाख रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो. तरी 2,500 पक्ष्यांकरता साधारणतः आपल्याला एक 8.25 ते 8.5 लाख रुपये खर्च येऊ शकतो आजच्या बाजारभावानुसार, विथ केजेस. त्याचप्रमाणे अजून आपण शेडचा खर्च त्यात इन्क्लूड केला नाही. तर शेड आपलं हे पूर्व पश्चिम आहे. कारण पूर्व पश्चिम असल्यामुळे हवा खेळती राहते, व्हेंटिलेशन प्रॉपर होतं. त्यासाठी आपण शेडची पूर्व पश्चिम बांधणी केलेली आहे. आणि शेडला साधारणतः 2023 साली आपल्याला एक साधारणतः 8 ते 9 लाख रुपये खर्च आला होता. त्यात पूर्ण शेडची बाजूची जाळी, त्याचप्रमाणे स्टील, पत्रे, मजुरी
हा सगळा खर्च त्यावेळेस इथं भर टाकणे, सगळा खर्च आपल्याला साधारणतः एक 9 लाखापर्यंत आला होता. मग साधारण 9 लाख ते आणि साधारण 8,40,000 सव्वा 8 लाख हे साधारणतः 17-17.5 लाख रुपये आपल्याला पक्षी आणि शेडसाठी त्यावेळेस आपल्याला लागले होते. त्याचप्रमाणे त्यात आपण फीडमिल जर घ्यायची म्हटलं तर फीडमिलसाठी साधारणतः 2 ते 2.5 लाख रुपये लागतात. तर हा तर झाला आपला टोटल पिंजरे, पक्षी आणि शेडचा खर्च, आणि त्यात फीडमिल आपण ॲड केलेले असे साधारणतः 20 लाख रुपये आपल्याला लागतील. पण पक्षी पहिल्या दिवशी आणल्याबरोबर लगेच अंडे देणार नाही, तर त्यासाठी आपल्याला एक साधारणतः महिनाभर पक्ष्यांना खाद्य द्यावं लागते. तर तो खाद्याचा खर्च आजच्या बाजारभावानुसार साधारणतः 2,20,000 2,30,000 रुपये पक्षी अंड्यावर येण्याकरता खर्च लागतो. तर साधारणतः ते 2-2.5 लाख म्हणजे साधारणतः 22.5 लाख रुपये आपल्याला खर्च हा मला आला होता 2023 साली 2,500 पक्षी चालू करण्यासाठी. साधारणतः मला 2400 पक्ष्यांकरता पहिला अंडा येण्याकरता साधारणतः 22 ते 23 लाख रुपये खर्च आला, आणि आज जर शेड करायचे असेल तर साधारणतः 25 ते 26 लाख रुपये लागतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.